जय गावदेवी क्रिकेट संघ सावळे ब आयोजित KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते। आज फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसातला हा पहिला सामना पाहतोय। भानसोली बनाम आवळस या दोन्ही टीम मध्ये प्रथम टॉस जिंकून क्षेत्रसेन स्वीकारले ते मात्र आवळेस टीमने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय। भानसोली टीमला 4 षटकांचा सामना असेल। कंपल्सरी चेसिंग आहे। यष्टीरक्षीच्या हातामध्ये चेंडू असला तर स्ट्राइक नाही आहे, पंच सांगा आपण। LBS बाकी सर्व नियम लागू आहेत। पॅड सेंटर पॅड कंपल्सरी लावून खेळणं गरजेचं आहे। आणि इथं पाहतोय आपण पहिला चेंडू मात्र 2 धावा कंप्लीट केल्या। 2 धावांनी श्री गणेशा होतोय, स्वतःचं खातं ओपन करतोय मंगेश। एक हाय हिटर फलंदाज गोलंदाजी मार्कवरती नाव काय 12वा खेळाडू आवळस टीमचा जय, नक्कीच अरुणचा सुपुत्र आहे आणि ओपनिंग गोलंदाजी आणि त्या सोर चेंडू घोषित अवंतर धावसंख्येमध्ये भर। जय गोलंदाजी मार्कवरती जयला पाहतोय आपण। पहिला चेंडू मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक वाईट खराब चेंडूची फेकी करतोय। धावसंख्येमध्ये भर होते व धावसंख्या चांगली पोहोचली ती मात्र धापलकावरती 3 बिनबाद 3 अशी धावसंख्या। आणि हा नक्कीच पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेत असताना पाहतोय आपण। चेंडू थांबणार नाही, सीमारेषे बाहेर चौकार, हा क्लास आहे। पाहतोय मंगेश काय ह्या साईडला मात्र एक खेळाडू, दोन्ही खेळाडू मात्र सर्कल यार्डच्या जे बाहेर आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये, ते मात्र एक दोन्ही एका साईडला, त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना पाहायला मिळते आपल्याला। मंगेशच्या फलंदाज चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 7 अंकावरती। पुन्हा मात्र क्लास, हा क्लास पहा आपण। षटकार हॉलंडरची भूमिका पार पाडायची आहे, ते मात्र आयोजक आपण लक्ष द्या। खेळाडू तिकडे चेंडू शोधायला जातोय, आपण राहायचं प्रत्येक साईडला एक एक खेळाडू। षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 13 अंकावरती। जबरदस्त फलंदाजीची सुरुवात मात्र मानावं लागेल कलंबोली टीम कडून पाहायला मिळते आपल्याला। सॉरी भानसोली तर मात्र इथे अरुण आहे क्षेत्ररक्षक अनुभवी खेळाडू। एकेकाळी नक्कीच मात्र भले भले क्रिकेट मात्र गाजवले अरुण या फलंदाजाने। आपल्या पोराला थोडीशी टीप देताना, कारण धावा जास्त गेल्यात 13 धावा आणि पुन्हा मात्र पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेतोय मंगेश। पुन्हा चौकार, 17 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावफलकावरती। एक बॉल आहे का, सॉरी एक बॉल आहे। 17 वाईट टाकला एक। 17 धावा, हा क्लास आहे या फलंदाजाचा। पाहूया शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा फटका चांगला आहे। इथं
दोन धावा एकच धावावरती समाधान. स्ट्राईक मात्र पुन्हा मंगेशला मिळते. 18 धावा धापलकावरती. चांगली सुरुवात. मेगा फायनलचा दिवस आज आहे. जे यानंतर जे सामने आहेत मालवाडी बनाम कोण आहे सावरोली मंगेश यांची टीम, दोन्ही टीमने हजर राहायचंय. ही विनिंग संपण्याच्या आतमध्ये आपण इथं हजर राहायचं मैदानावरती. आयोजक कॉल करा पटकन. याच्यानंतर जे सामने त्यांना कॉल करत राहा तुम्ही. आणि जर उशीर होत असेल तर टीम बाद करा. दुसरी टीम रेडी आपल्याकडे. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण महेश उर्फ बाळा याला. एक अतिशय मात्र घाणाघाती गोलंदाज आहे. खतरनाक गोलंदाज आहे. सामोरे फलंदाज मात्र एक जबरदस्त आहे. पांचोली संघातून ओपनिंग फलंदाज मंगेश. दुसरी धाव घेण्यामध्ये दमछाक झाली असती कारण विकेट इथे गमावा लागला असता. 19 धावा एका धावच्या मदतीने पाहायला मिळतात आपल्याला. पहिलं षटक महागडं होतं पॉवर प्लेचं. त्याचा पुरेपूर फायदा घेतला ते मात्र मंगेश या फलंदाजाने. आता सरकड्याचे प्रतिबंधक जे षटक जे होतं ते मात्र संपुष्टात आले. स्ट्राईकला सुद्धा महेश आणि गोलंदाज वरती सुद्धा महेश आहे. महेश टू महेश असा सामना पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडूचा खेळ करतोय महेश. अजूनही आपलं स्वतःचं खातं ओपन झालेलं नाही महेशच्या फलंदाजाचं. चालाक यष्टीरक्षक आहे, अनुभवी. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. फक्त एक धाव खर्च केले. इथं मात्र फटका फसलाय. आणि काय करतोय ह्या स्लिप पॉइंटच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. एक सोपा झेल होता. एका धावाच्या मदतीने 20 धावा धापलकावरती लागल्या. इथं हा झेल टिपला असता तर स्ट्राईक मात्र मंगेशला मिळाली नसती. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं. कमबॅकिंग षटक पाहायला मिळेल. इथं क्रॉस द लाईन खेळला फटका. त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार फेकणार. इथं धोक्याची घंटा. या 2 धावा हा चेंडूने जर उसळी घेतली नसती तर मंगेशचा इथं मात्र नक्कीच पारीचा अंत झाला असता. पाहतोय आपण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 22 अंकावरती. आणि हा मोठा फटकावर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेच करतोय जय. आणि एक मोठा हादरा तो मात्र बांसोली टीमला. मंगेश यांच्या स्वरूपामध्ये एक स्फोटक फलंदाज बाद होतोय. 1 डाऊन साठी चाललाय तो मात्र जयेश. बांसोली टीम कडून मात्र नेक्स्ट फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये रवाना झालेला जयेश याला. उंची जास्त लांबी कमी. फक्त 4 धावा खर्च केल्यात. कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. आता पाहायला गेलं तर जी 18 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4. एकूण धावसंख्या पाहतो आपण धापलकावरती ती 1 बाद 22. गोलंदाजी मार्कवरती आता पाहतोय आपण तिसरे षटक हाताळण्यासाठी आलाय राजेशला पाहतोय. पहिला सामना असेल आवळस टीमचा टेनिस क्रिकेटमध्ये जी सुरुवात झाली. फुलटॉस चेंडू
चेंडू अडलाय. इथं किती धावा पंच? धावा किती पंच? एकच. हॉलंडर आहे तिकडे, काही टेन्शन घेऊ नका. चारी दिशेला हॉलंडर आहेत. तर पुन्हा क्रॉस खेळला फटका, त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, फेकणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? पण इथे धोक्याची घंटा होऊ शकते. दोन धावा कंप्लीट झाल्यात. दापलकावरती धावा लागल्या, त्या दोन धावाच्या मदतीनं 25 या अंकावरती सुरुवात चांगली केली होती भानसोली टीमने. इथं मात्र काय गेलंय वाईट चेंडू होता, पण त्याला बॅट लावले आणि इथं मात्र निर्धाचूनची सांगता होते. चांगली मात्र षटक हाताळतोय गोलंदाज राजेश आपल्या टीमसाठी. तर क्रॉस खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक बाळा. तिथे दोन धावा होऊ शकतात, तिथे मात्र एकच धाव मिळते. बॅट द्यायची आहे. शेवटचे दोन षटक प्रगतीपथावर शिल्लक आहेत. तिसरे षटक मार्गस्थ असताना पाहतो आपण गोलंदाजी मार करते राजेश याला. सामोरे फलंदाज, ओपनिंग फलंदाज अजून क्रीज मध्ये मैदानामध्ये आहे. आणि स्टेट ऑन ग्राउंड फटका, हा डोक्याच्या वरून वन बाउन्स, सीमारेषे बाहेर चौकार. ह्या चेंडूला मात्र झेल टिपणं प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु वन साठी थांबला क्षेत्ररक्षक आणि चेंडू डोक्याच्या वरून चौकार जातोय. धावफलक जाऊन पोहोचलंय. 30 या अंकावरती 30 धावा. अद्यापर्यंत 10ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र भानसोली संघ. हा नक्कीच खराब चेंडू, यष्टरक्षक चुकी केले. बोनसच्या स्वरूपामध्ये या 5 धावा, 35 धावा धापलकावरती लागल्यात. आणि हा षटकार अडवण्यात आलेला आहे. एकच धावते समाधान. एक धाव ना की दोन? एकच. 36 धावा, 12ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणते भानसोली टीम. 36 धावा धापलकावरती लागल्यात, एक बाद 36. शेवटचं षटक सुद्धा राजेशच घेऊन आलेला आहे आवळस टीम कडून. नाव आडनाव? राजेश शिलम. आणि पहिला राजेश? ओके, पहिला राजेश पवार होता, हा हिलम आहे.
शेवटचं षटक हाणामारचं षटक 36 धावा धापलकावरती. इथं धावचीत बाद होतोय. जयेश मात्र स्ट्राईक घेतली आपल्या स्वतःकडे. ओपनिंगला गेले आल्या फलंदाजांनी मात्र काहीच करामत केली नाहीये. रन नाही ना पंच. बघा काय षष्टीरक्षक आहे. डायबी मारतोय पण चेंडू अडवतोय. अनुभवी खेळाडू. टीम मध्ये अनुभवी खेळाडू असणं महत्वाचं आहे. इथं क्रॉस खेळला फटका. म्हणजे फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. सीमारेषे बाहेर चौकार येतोय. चला यानंतर नेक्स्ट मॅच असेल मालवाडी आणि सावरोली. दोन्ही टीमनी मात्र संपर्क साधायचा आहे. आपली उपस्थिती नोंदवून घ्यायची इथे आयोजकांकडे. मालवाडी टीम आणि सावरोली टीम दोन्ही टीमनी मात्र संपर्क साधा. एकच धाव मिळेल. धापला जाऊन पोहोचले 41 अंकावरती. षटकातले काही चेंडू शिल्लक. आतापर्यंत 10 ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय. तर मात्र भांसोली टीम शेवटचे 2 चेंडू प्रगती पथावर शिल्लक आहेत. चला नेक्स्ट फलंदाज जायचं मैदानामध्ये. आउट झालाय ना. नेक्स्ट घ्या. लाईव्ह मॅच आहेत. नक्की धावचित बाद होतोय. पुन्हा मात्र जयेश स्ट्राईक घेतोय. नेक्स्ट फलंदाज पाहतोय आपण चौथ्या क्रमांकावरती. 5व्या. पुन्हा क्रॉस खेळला फटका. त्या दिशेला बरोबर छत्रक्षक चेंडू मागे धावतोय. पळतोय. चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा कन्व्हर्ट केल्यात. धाव फलकावरती धावा लागल्या 2 धावाच्या मदतीने. 44 धावांचे आव्हान असेल ते मात्र आवडस टीम समोर. प्रति षटकामध्ये 11 ची सरासरी राखावी लागेल. यानंतर टीम जर जे टीम उशिरा येतील त्यांच्या पॅनल्टी देऊन मात्र ओव्हर कमी करण्यात येतील याची आपण नोंद घ्यायची आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. सावरली टीम, मालवाडी टीम, तसेच आडोशी टीम, भिंगार टीम, बारवई टीम आणि वेनगाव या ज्या सीमा आहेत आजच्या लॉसला त्यांना सूचना देण्यात येत आहे की आपण वेळेवर इथं हजर राहायचं आहे. वेळेवर हजर राहिले नाही तर आपली ओव्हर कमी केली जाईल. कुठल्याही प्रकारचा हुज्जत इथं घालायला यायचं नाही आयोजकांची.
विकी विकी पाणी संपले बघा, पाणी आणा. चला जा, थोडं जार खाली झाला का लगेच घेऊन यायचंय तुम्ही. पाण्याची इथं पूर्तता करायची, आज फायनलचा दिवस आहे. भिंगार टीम, भिंगार टीमला कॉल करा हायजक. आणि त्या भिंगार टीम उशिरा होईल. पनवेल तालुक्यामधून त्यांना यायचंय, लांबून यायचं, तुम्ही कॉल करा पटकन. तसंच आडोशी रवी, वेनगाव आणि बारवई या सर्व टीमला कॉल करा. बाकी सावरोली आणि मालवाडी थोड्याच वेळात इथं पोहोचतील. सामने कंटिन्यू चालू राहणं गरजेचं आहे, मागे पुढे होणं गरजेचं नाही. आमचा आवाज भिंगार टीम, बारवई टीम तुमच्यापर्यंत येत असेल तर क्रिकेट कर्जत असोसिएशन क्रिकेटचे हे नियम आहेत ते फॉलो करायचे आपण. पहिला चेंडूवरती घणाघाती पार केलाय. जसं त्यांनी चौकाराने सुरुवात केली होती तशीच सुरुवात मात्र आवळस टीमने केलेली आहे. जसं तसं उत्तर दिलं जातंय या मैदानावरती. एक जबरदस्त हिरवगार मैदान पाहतो आपण, सावळे येथील हे मैदान. आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. राजन गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण बांसोली टीम कडून. आवळसचा बाळा एक जबरदस्त फलंदाज आहे. बॅटची एज वाटतं इथे वाटतंय, कारण एक चांगला खेळाडू आहे बाळा. कारण तो बाद असला तर स्वतः पीच सोडतो, ही खासियत आहे. आणि चांगली खेळाडू त्यामध्ये. परंतु अपील करणं ही विरुद्ध टीमची खासियत आहेच. आणि ह्याचा फटका चांगला आहे, पाहूया झेल होणार का. आणि काय क्या बात आहे, अप्रतिम झेल टिपलाय.
हा झेल नाही, तुम्ही मॅच टिपले. कारण बाळा व्यतिरिक्त मात्र कोणाची सराव नसेल. स्वतःवरती नाराज. फटका चांगला होता, गॅप पण होता, परंतु क्षेत्ररक्षकाने जी रनिंग घेतली आणि रनिंग घेऊन आपली झेल टिपलाय, अप्रतिम झेल. गोलंदाजाला हे क्षेत्ररक्षकांनी जेवढं फिल्डिंगमध्ये जे आपण झेल टिपाल, रन वाचवाल, तेवढी त्यांची होप्स वाढणार आणि तो पुढील चेंडू मात्र चांगली फेकी करणार. इथं पाहिलं गेलं तर सुरेख झेल टिपण्यात आलेला आहे. पहिला हादरा बसतोय बाळाच्या स्वरूपामध्ये आवळस टीमला. आणि इथं त्रिफळ उद्ध्वस्त. बॅक टू बॅक दुसरा विकेट गमावा लागतो तो मात्र आवळस टीमला. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्यावर पाहतो आपण धाफलकावरती 4. पहिला चौकार आला, त्यानंतर मात्र थोडस ब्रेक लागले. आता ही जोडी जी आहे ओपनिंग आपले क्रीज वरती, पीच वरती, ते मात्र दोघे बापलेक आहेत. जय अरुण यांचा सुपुत्र जय आणि जयचा बाप अरुण, अशी बापलेकांची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. आता इथे 4थ्या क्रमांकावरती अरुण गेलाय आणि काहीतरी आपल्या मुलाला टीप देतोय का मी एक धाव काढून देतो बाकी तू खेळ. कारण अनुभव आहे अरुणकडे. कुठल्याही क्षणी हा खेळाडू मॅच आपल्या संघाच्या बाजूने झुकू शकतो. पाहूया, अनुभवी खेळाडू आहे बापलेक मैदानामध्ये. खराब चेंडू, परंतु बॅट घातली नाहीये. जाऊन दिला, कारण एक धाव मिळते तर कशाला बॅट जर कट लागले तर ते बॉल पण जाईल आणि रन पण मिळणार नाही. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड करायचे स्कोरर. फुलटॉस चेंडू होता, परंतु थोडासा सरावाचा अभाव जाणवत असेल अरुणवरती. कारण आपला मुलगा खेळतोय तर आपल्याला सरावाची गरज नाहीये, परंतु जर गरज आहे, आपल्या टीमला गरज आहे. कारण तो खेळ आतापर्यंत अजूनपर्यंत तुझ्यामध्ये आहे. बरेच सामने मी पाहिलेले आहेत. एकदा मात्र कंप्लीट केली गेले. षटक क्रमांक पहिले संपट झाले. धावसंख्या पाहतोय आपण 6. आता जी 11ची सरासरी होती ती कुठेतरी आता सरासरी वाढलेली आहे. चला, मालवाडी संघाचा कर्णधार आणि सावरी संघाचा कर्णधार टॉच इन करता या. आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर लगेच यायचं आहे. मालवाडी टीम आणि सावरुली टीम दोन्ही संघाचे कर्णधार. गोलंदाज कोण? मयूर गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण. मयूर याला एक धाव कंप्लीट झाले. जयेशला मात्र 7 चेंडू झाले. आत्ताशी कुठे स्ट्राईक मिळाली आहे.
जयला. आता स्ट्राईकला मात्र मुलगा आणि नॉन स्ट्राईकला बाप. मयूर गोलंदाजी मार्क वरती. चला चालू करायचं आहे. वेळ फार कमी आपल्याकडे, फायनलचा दिवस आहे. इथं उंची जास्त लांबी कमी, चार क्षेत्ररक्षक धावतायत पण चेंडू मध्ये पडतोय. एकच धाव कंप्लीट. दुसरी धाव झाली असती परंतु कुठेतरी अरुणने थांबवले. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतो. एक धावच्या मदतीने धावसंख्या 8. 8 धावा धापलकावरती लागल्यात. अजूनही मला तर वाटतं की 36 धावांची गरज आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. लेफ्ट हँड फलंदाज आहे. हे सत्र जर संपलं आणि मालवाडी टीम आणि भानसुरी टीम इथं पोहोचले नाही तर त्यांच्या एक एक षटक कमी केले जाईल, याची आपण नोंद घ्यायचे. आपले सावर्ली टीम आणि मालवाडी टीम एक एक षटक आपल्याला कमी खेळावं लागेल. दोन्ही टीमला पॅनल डिस्प्ले केले जाईल. रबी इलम. शेवटचा चेंडू पर्यंत शिल्लक आहे. अजून 2 षटक आहेत. जय जय आहे तोपर्यंत मॅच आहे वावळस टीमची. कुठल्याही क्षणाला मात्र त्यानंतर जर थोडं कमजोर गोलंदाज जर भेटले तर त्यावरती फटके खेळू शकतात. ऑफ साईडला टोलला चेंडू. क्षेत्ररक्षकाला मात्र खाली वागता आलं नाही, पायाने मात्र फिल्डिंग करत होता. एक धाव कंप्लीट. आयोजक पाण्याची पूर्तता करायचे.
चला आयोजक रमेश इलम कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधा. रमेश इलम स्वतः आयोजक या स्पर्धेचे. चांगली स्पर्धा भरवली आपण आणि खूप संघ मात्र या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक होते आणि बरेच संघ मात्र एंट्री फी मागत होते, परंतु संघ झाले तर कुठल्या संघाला एंट्री मिळाली नाही. बरेच संघांनी कॉल केले होते की एंट्री मिळेल, परंतु आज एंट्री फुल असल्यामुळे इतर संघाला एंट्री मिळेल नाही. मालवडी मालिका मालवाडी मालवाडी इथं आम्हाला उपस्थिती दाखवा. आणि सावरोली तिसरं षटक आहे प्रगती पथावर. सरळ तुमच्या ओव्हर कमी केले जातील. फुलटॉस चेंडू फुलटॉस चेंडू होता, याला मात्र सीमारेषे बाहेर फेकून देणं गरजेचं होतं. गोलंदाज कोण? बंटी गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण बंटीला. इथे बांसोली टीम्स आपले सावरी टीम जरा ते उपस्थित झालेली आहे. मालवडी टीम आपली उपस्थिती दाखवा अन्यथा पॅनल्स केले जाईल. दोन्ही टीम हजर झाल्यात. हाय हाय कुठल्या साईडला? या साईडला त्या साईडला. अंपायर डिसिजन घ्या. बाद. ओके. इथे तिसरा चौथा हादरा बसतोय तो मात्र आवळस टीमला. चला मालवाडी टीम आणि सावरली टीम आपले कर्णधार पाठवा आणि दोन्ही टीमने आपली एंट्री फी जमा करा.
हॅलो. चला धावसंख्या पाहता आपण तिसऱ्या षटकार समाप्तीनंतर. एक बॉल आहे. एक बॉल आहे का? ओव्हर झाले. धावसंख्या 12. 32 पाहिजेत. एक कोरला 32 धावा. आणि या सौर चेंडू घोषित. पहिला चेंडू सौर घोषित केला जयेश या गोलंदाजाने. खराब फेकी. इथे फक्त ह्या संघामध्ये उपचारता शिल्लक राहिलेली आहे पूर्णपणे. सामना हा भानसोली टीमच्या बाजूने झुकलेला आहे. आमचे सासरेबुवा नक्कीच तिथे खुश आहेत कारण संघ आपला विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. सौर चेंडू घोषित. अवंतर धावसंख्येत भर होते. धावपला जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. चला लास्ट गोलंदाजी आहे आणि मालवाडी टीमचा कर्णधार आणि सारू टीमचा कर्णधार. तुम्ही ह्या 2 मिनिटात इथे पोहोचले नाही ह्या षटक संपण्याच्या आत तर तुम्हाला एक एक षटक कमी केले जाईल. 3 ओव्हरचा सामना खेळला जाईल. मी वारंवार पुकार देतोय कुठलीच आयोजकांशी आणि कमिटीशी इथे हुज्जत घालायत बसायचं नाही. तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. 2 मिनिटं देतोय. टॉचला या. ती ओव्हर संपली. 2 चेंडू शिल्लक राहिलेत तोपर्यंत अद्याप आलेले नाहीत. आम्ही ये इकडं. सारू टीम आलेली. करंदर या. मालोडी टीम. करंदर या मालोडी टीम. नसेल आले तर 2 बॉलची पॅनल्टी फिक्स. चला टॉक्स बॉक्स खाली करा. खुर्च्यावर बसा. टॉस बॉक्स खाली करा. चला इथं सामना संपलेला आहे. विजय झालाय तो मात्र भानसोली टीम. हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला सेकंड करून घ्यायचे. हॅलो. चला मारवाडी टीम कर्णधार. मारवाडी टीम आली नसेल तर दे बस आवडच टीमला एंट्री. मंगेश चला कर्णधार पाठव मंगेश. तिथे चुना मारून ठेवा आयोजक पटकन कारण रन आउटला ते दिसत नाही. ते लांब लचक चुना मारा तुम्ही. हा